नेहमी लक्षात राहणाऱ्या महत्त्वाच्या काही छोट्या किचन टिप्स तुमच्यासोबत शेअर करत आहे. 1. फ्रीजमध्ये काळ्या रंगाची बुरशी येत असेल तर एखाद्या कपड्यावर खायचा सोडा किंवा व्हिनेगर टाकून त्याने फ्रीज पुसावे. फ्रीजमध्ये बुरशी अजिबात येणार नाही. 2. पावभाजी, छोले, पनीर यांसारख्या भाज्यांमध्ये पूर्ण पेस्ट कांद्याची न टाकता थोडा कांदा बारीक चिरून टाकावा. त्याने भाजीची ग्रेव्ही छान चवीला लागते. 3. बटाटे, कांदा, केळी यांसारख्या फळ व फळभाज्यांचे साल फेकून न देता ही साल रात्रभरासाठी थोड्याशा पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी पाण्यातील सालं काढून घ्या व हे पाणी घरात असलेल्या कुंड्यांमध्ये झाडांना टाका. या पाण्यातून झाडांना पोषक द्रव्ये मिळतात व झाडांची वाढ छान होते. 4. उशी न घेता झोपल्याने पाठीचा कणा मजबूत राहतो. तसेच डोकेदुखीची जर समस्या असेल तर ती देखील कमी होते. 6. जर तुम्हाला खूप करपट ढेकर येत असतील तर थोडासा गूळ खावा. 7. गुळाचा चहा करताना प्रथम गूळ, पाणी, चहा पावडरचं मिश्रण छान उकळून घ्या. नंतर त्यात थोडंसं दूध टाकून चहाला एक उकळी आली की गॅस लगेच बंद करा. त्याने चहा फाटत नाही. 7. गुळाचा पाक करताना जाड गुळाचीच कढई घ्यावी. सुरुवातीला कढईला तेल किंवा तूप लावून घ्या. गुळाचा पाक अजिबात खाली कढईला चिकटत नाही. 8. कोणत्याही लाल ग्रेव्हीच्या भाजीमध्ये तेलात चमचाभर साखर टाकावी. तेलात साखर विरघळली की भाजीला टेस्ट व रंग छान येतो. 9. देवाला अर्पण केलेली फुलं नदीत किंवा विहिरीत टाकू नये. त्याने प्रदूषण होते. देवाला अर्पण केल्यामुळे पवित्र झालेली फुलं शक्यतो कुणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी आपल्या शेतात किंवा कुंड्यांमध्ये मातीत टाकावे. त्यावरून पुन्हा माती टाकावी. त्यामुळे त्यांचे खत तयार होते व फुलांचा अवमान देखील होत नाही. 10. मान खूप काळी झाली असेल तर थोडेसे बेसन पीठ व त्यामध्ये लिंबाचा रस एकत्र करून हे मिश्रण मानेला चोळून छान स्क्रब करावे. हळूहळू मानेला आलेला काळेपणा कमी होईल. असे दररोज अंघोळ करताना करावे. केसांमध्ये उवा झाल्यास 2 कापूरवडीची पावडर खोबरेल तेलात मिक्स करावी व हे तेल केसांना व केसांच्या मुळाशी लावावे. त्याने उवा मरतात. 12. चेहऱ्यावर जर खूप पुरळ आले असतील व त्याचे डाग पडले असतील तर कडुलिंबाचा पाला घ्या. तो बारीक वाटून त्याची पेस्ट करावी. त्यात कोरपडीचा गर एकत्र करावा. हे दोन्हीही मिश्रण एकत्र छान करून घेतले की चेहऱ्याला संपूर्ण ठिकाणी लावून घ्यावे. असे आठवड्यातून 1 वेळा करावे. असे केल्याने पुरळ व डाग दोन्हीही कायमचे निघून जातात व नंतर पुरळ होण्याची समस्या होत नाही. आशा करते तुम्हाला या सर्व टिप्स नक्कीच उपयोगी पडणाऱ्या असतील व तुम्हाला नक्कीच या आवडल्या असतील. भेटूया नवीन रेसिपी व नवीन रेसिपी टिप्ससोबत एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या उषा जाट नाशिक या चॅनलमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.